नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। बरेच लोक महा-टीईटी परीक्षेची तयारी करणार आहेत, जे की सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार महा-टीईटी परीक्षा क्रॅक करणं गरजेचं आहे। टीईटी म्हटल्यानंतर सीटीईटी पण त्या समतुल्य मानली जाते। त्या परीक्षेमध्ये ओपनच्या विद्यार्थ्यांना 90 व कास्टच्या विद्यार्थ्यांना 83 गुण मिळवणं आवश्यक असतं। त्याचा सिलेबस बघितला तर बऱ्याच विद्यार्थ्यांना कन्फ्युज होतं आणि ते नवीन नियमानुसार आणि एकदम अप टू डेट सिलेबस काय आहे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। सिलेबसची पीडीएफ हवी आहे त्या विद्यार्थ्यांनी @hpundeSir हे टेलिग्रामला जर तुम्ही सर्च केलं तर माझ्या ग्रुपवर तुम्हाला हा सिलेबस मिळून जाईल, याची पीडीएफ मिळून जाईल। आणि विद्यार्थी मित्रांनो, या पीडीएफ नुसारही स्वतः सेल्फ स्टडी अभ्यास केला तरी तुम्हाला आगामी परीक्षेमध्ये 100% यश मिळवता येणार आहे। तसेच विद्यार्थी मित्रांनो, एकदम फ्लो नुसार व्यवस्थितरित्या जायचं असेल तर आपला ऑनलाईन क्लास सुद्धा उपलब्ध आहे। हा माझा संपर्क क्रमांक आहे। या संपर्क क्रमांकावर महा-टीईटी कॉम्बो बॅच टीईटी प्लस टेट एक्झाम असं जर व्हॉट्सअप केला तर तुम्हाला माहिती मिळून जाईल, टाइम टेबल मिळून जाईल। चला मित्रांनो, सिलेबस काय असतो आता विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांचं डीएड कंप्लीट झालेलं आहे, त्यांना फर्स्ट पेपर देणं कंपल्सरी आहे। आणि फर्स्ट पेपर मध्ये सिलेबस कसा ठेवावा, विद्यार्थी मित्रांनो, बरेच विद्यार्थी म्हणतात की हिंदी घ्यावी आणि हिंदीच्या ग्रामरचा अभ्यास न करता परीक्षेला जातात आणि तिथे फसतात। आणि विद्यार्थी मित्रांनो, आतापासून जर तुम्ही या दोन्ही विषयाचा अभ्यास केला तर तुम्हाला टीआयटी एक्झाम मध्ये सुद्धा या दोन विषयाचा फायदा होतो। आपल्याला हिंदी नसते, संस्कृत नसते, कन्नड नसते, बंगाली नसते, पाली नसते, पण हे दोन विषय टीआयटी एक्झामला सुद्धा असतात। विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, कुठल्याही टीईटी पास करायची, सीटीईटी पास करायची, 2 लँग्वेज फिक्स असतात। तुम्हाला फर्स्ट लँग्वेज, सेकंड लँग्वेज निवडणं आवश्यक असतं, तर ह्या 2 लँग्वेज तुम्हाला इथे निवडणं आवश्यक आहे। तर 2 लँग्वेज निवडत असताना या 2 लँग्वेज तुम्ही या पद्धतीने ठेवाव्या, एकाला मराठी म्हणावी आणि दुसऱ्याला इंग्रजी। या 2 लँग्वेज मधून आपल्याला अभ्यास करायचा आहे, हे डोक्यात ठेवा। त्यानंतर अंकगणित हा विषय आहे, त्याचबरोबर विशेष करून टीईटी एक्झामला अंकगणितासोबत भूमिती हा सुद्धा घटक विचारला जात असतो आणि भूमिती घटकाचा सुद्धा तुम्हाला अभ्यास करायचा असतो। त्यानंतर चौथा विषय आहे परिसर अभ्यास, EVS इन्व्हायरमेंटल स्टडीज मध्ये तुम्हाला जे की इतिहास, भूगोल, त्यानंतर नागरी प्रशासन, पंचायत राज, चालू घडामोडी व इतर जे काही नवनियुक्त पुरस्कार वगैरे असतात त्याच्यावर प्रश्न विचारले जातात आणि त्याला परिसर अभ्यास असं म्हटलेलं आहे 4 नंबरला। आणि विद्यार्थी मित्रांनो, आपल्या जबरदस्त शैलीमध्ये बालमानसशास्त्राच्या नोट्स सहित क्लास उपलब्ध आहे, जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये 30 पैकी 25 प्लस मार्क मिळवून दिले जातात। बालमानसशास्त्राचा सुद्धा तुम्हाला पहिल्या पेपरमध्ये समावेश असतो। मराठीमध्ये कसा अभ्यास करावा, कशा पद्धतीने मराठीचं हाताळावं हे बघा। मराठी व्याकरणचे 2 विभागात प्रश्न विचारले जातात, एखादा उतारा सुद्धा येत असतो। 2 विभाग म्हणजे व्याकरण व शब्दसंग्रह विषय वाचून मार्गदर्शनाखाली आपण आउट ऑफ मार्क मिळवता येईल। तुम्हाला हा विषय वाचून किंवा मार्गदर्शनाखाली या विषयामध्ये 30 पैकी 30 गुण मिळवता येतात। हा विषय 30 गुणाला आहे म्हणजे आपले प्लस पॉइंट आहे मित्रांनो। आणि तुम्हाला 3 विषय असे बनवायचे जे की 80-90 मार्क त्या विषयामध्ये पडले पाहिजे, या दृष्टीने त्या 3 विषयाचा अभ्यास करायचा आहे, हे माइंड मध्ये ठेवा मित्रांनो। याच्यासाठी पुस्तके जर बघितलं मित्रांनो, बाळासाहेब शिंदे व मोरा वाळंबे सरांचे पुस्तकं तुम्हाला वापरायचे आहेत। त्यानंतरचा विषय आहे मित्रांनो इंग्रजी व्याकरण, बाळासाहेब शिंदे सरांचं किंवा शेख सरांचं आणि मागील प्रश्नपत्रिकेत विचारलेलं ग्रामर याचा आधार घेऊन तुम्हाला इंग्रजीमध्ये मार्क मिळवायचे आहेत। त्यानंतर परिसर अभ्यासाचा जर विचार केला तर परिसर अभ्यास विषयासंबंधी प्रश्न इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल, सामान्य विज्ञानावर सुद्धा आणि पर्यावरण विषयातील मूलभूत संबोध व विषयाचे अध्यापन, शास्त्रीय ज्ञान मुद्द्यावर आधारित असते। परिसर अभ्यासाची व्याप्ती ही 1ली ते 5वीच्या प्रचलित अभ्यासक्रमानुसार असेल, मात्र पुनर्रचित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम 2012 मध्ये 1ली, 2रीला स्वतंत्रपणे परिसर अभ्यास हा विषय नाही। परिसर अभ्यास हा विषय
प्रथम भाषा गणित या विषयामध्ये एकत्मिक पद्धतीने समाविष्ट केलेला आहे. त्यामुळे परिसर अभ्यासाचा अभ्यास करत असताना 1ली ते 10वीच्या इतिहास, भूगोल, नागरी प्रशासन, पंचायत राज याचा अभ्यास करणं आवश्यक आहे. याच्या सुद्धा नोट्स उपलब्ध आहेत मित्रांनो. त्यानंतरचा विषय आहे मित्रांनो बालमानसशास्त्र. या विषयाच्या अनुषंगाने विचारण्यात येणारे प्रश्न हे शैक्षणिक मानसशास्त्र या संबंधी 6 ते 11 वयोगटाच्या संबंधित असणार आहे. आणि याला फडके प्रकाशन, निराली प्रकाशन व मागील प्रश्नपत्रिकेचा समावेश करून आपल्याला अभ्यास करणं आवश्यक आहे मित्रांनो. त्यानंतरचा विषय आहे मित्रांनो अंकगणित बुद्धिमत्तेसाठी पुस्तक वापरायचे तुम्हाला पंढरीनाथ राणे सरांचं. आणि स्कॉलरशिपचा सराव महत्वाचा आहे. आणि 1ली ते 10वीचे पाठ्यक्रमावरील पुस्तकं हाताळायची आहेत जेणेकरून तुम्हाला याचा सुद्धा सिलेबस व्यवस्थितरित्या कव्हर करता येणार आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला फर्स्ट पेपरचा सिलेबस असेल. आणि या फर्स्ट पेपरमध्ये मी नोट्स व सिलेबस म्हणजे जे काही पुस्तकं सुद्धा सांगितलेले आहेत त्या पद्धतीने तुम्हाला अभ्यास करणं आवश्यक आहे. तसेच विद्यार्थी मित्रांनो पेपर नंबर 2 जे की बीएड करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कंपल्सरी व डीएड प्लस ग्रॅज्युएशन असणारे विद्यार्थी सुद्धा हा पेपर देऊ शकतात. त्यांना जर विचारात घेतला तर या विषयाचा विचार केला तर तुम्ही हे विषय ठेवू शकता मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, बालमानसशास्त्र. ज्यांचं जे की बीएड प्लस बीएससी झालंय किंवा बीकॉम झालेला आहे किंवा इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड आहे त्या विद्यार्थ्यांसाठी हे विषय असतात. विज्ञान आणि गणित निवडायचं असतं. आणि मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, बालमानसशास्त्र व सामाजिक शास्त्र ज्या लोकांचं बीए झालेलं आहे जे की ग्रॅज्युएशन हे पदवी ही तुमची बीए मध्ये झालेली आहे, बीए बीएड आहे त्या विद्यार्थ्यांना सामाजिक शास्त्र हा ऑप्शन निवडायचा असतो. आणि त्या सामाजिक शास्त्राच्या माध्यमातून सिलेबस कसा ठरतो बघा. बालमानसशास्त्रासाठी तुम्हाला 11 ते 14 वयोगटातील विद्यार्थ्यांचा विचार करून तुम्हाला काठीण्य पातळी ठेवली जाते. त्यासाठी तुम्हाला फडके प्रकाशन, शिक्षणशास्त्र 11वी 12वी अभ्यास करणं आवश्यक आहे. तसेच विद्यार्थी मित्रांनो पुढे गणित व विज्ञान विषय गट जे की गणित आणि विज्ञानासाठी जर विचारात घेतलं 60 प्रश्न असतात. आणि गणिताचं सर्वात महत्वाचा असतो तो सराव. आणि तो सराव विद्यार्थी मित्रांनो ग्रो अकॅडमीच्या माध्यमातून करा. क्लासला जॉईन करा. तुमचं गणित आउट ऑफ केल्याशिवाय राहणार नाही. आपले अनेक गणिताचे व्हिडिओ आहेत. नक्कीच आपल्या अनेक गणिताचे व्हिडिओ बघूनच आपल्याला क्लासला किंवा व्हॉट्सअप करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो या परीक्षेमध्ये साधारण 3.5-4% वर आतापर्यंत रिझल्ट लागलेला नाही. याचं कारण म्हणजे आपण अभ्यासामध्ये सातत्य ठेवत नाही किंवा परीक्षेच्या अगोदर पासून अभ्यास करत नाही. या कारणास्तव या परीक्षेमध्ये 3.5% जास्त रिझल्ट आलेला नाही. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो या गोष्टी लक्षात ठेवायच्यात. आणि या गणित विज्ञानामध्ये गणित या विषयाला चांगले वेटेज द्यायचे. आणि विज्ञानाचा अभ्यास करत असताना 8वी 9वी व 10वी याचे पाठ्यक्रम तुम्हाला व्यवस्थित अभ्यासणं आवश्यक आहे. तरच तुम्हाला या एक्झाम मध्ये चांगले गुण मिळवता येतात. तसेच विद्यार्थी मित्रांनो सामाजिक शास्त्राचा जर विचार केला इतिहास, भूगोल, नागरिक शास्त्र, राज्यघटना व इतर चालू घडामोडीसह सर्व विषयाचे एकत्रित 60 प्रश्न विचारले जातात. आपण याला काय केलंय सर्व विषय शिकवणं शक्य नसल्यामुळे याच्या नोट्स उपलब्ध केलेल्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या सामाजिक शास्त्राच्या नोट्स हव्या असतील तर माझ्या संपर्क क्रमांकावर व्हॉट्सअप करून सामाजिक शास्त्र नोट्स असं व्हॉट्सअप केल्यानंतर तुम्हाला डिटेल माहिती मिळेल व बाय पोस्टाने तुम्हाला नोट्स सुद्धा सेपरेटली मागवता येणार आहेत. तसेच विद्यार्थी मित्रांनो पुढे बघू शिक्षक पात्रता परीक्षा ऑनलाईन क्लासची रूपरेषा कशी असणार आहे ते सांगतो. प्रत्येक क्लास 1 तासाचा असेल. कधीही किती पण वेळेस पाहू शकता. 100% पास होण्याची तयारी व पास करण्याची तयारी आपली असेल. 2021 मध्ये जेव्हा टीईटी झाली तेव्हा 500+ विद्यार्थी आपले पास झाले. आतापर्यंत विद्यार्थी मित्रांनो 4 ते 5 हजार लोकांना आपण टीईटी पास करून दिलेली आहे. आणि दर बॅचला 3,500-4 हजार लोक आपल्याकडे असतात. आणि त्या विद्यार्थ्यांना आता 2021 ची, 2024 ची आणि 2025च्या टीईटीचं टार्गेट आपण 5,000 लोकांना महा टीईटी परीक्षा क्रॅक करून देण्यासाठी मार्गदर्शन करणार आहोत. बारीक बारीक गोष्टी
बेसिक लेवल पासून ऍडव्हान्स पर्यंत परीक्षाभिमुख मागील प्रश्नपत्रिकेचा सराव या सर्व गोष्टीचा आपण एकत्रितरित्या अभ्यास करणार आहोत। अशा पद्धतीने काही विषयाच्या नोट्स म्हणजे सर्वच विषयाच्या नोट्स आहेत आपल्याकडे आता उपलब्ध। विषयानुसार तज्ञ शिक्षक असणार आहेत। आपला संपर्क क्रमांक आहे, या संपर्क क्रमांकावर संपर्क साधून या बॅचला जॉईन करू शकता। अशा पद्धतीने नोट्स वापरला तरच विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला टीईटी सारख्या या महत्वपूर्ण विषयामध्ये 90 मार्क ओपनच्या विद्यार्थ्याला मिळवता येणार आहे आणि जे कास्टचे विद्यार्थी आहेत त्यांना 83 गुण घेणं गरजेचं आहे। त्या विद्यार्थ्याला 83 गुण मिळवता येणार आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी हे युट्यूब चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नाही, क्लास लावा या न लावा, पण आपल्या अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण प्रत्येक अपडेट तुम्हाला तिथे मिळणार आहे आणि प्रत्येक ऑथेंटिक माहिती तुम्हाला मिळत राहणार आहे। हा सिलेबस तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट मध्ये सांगा। प्रत्येक विद्यार्थ्याला काही समस्या असतील तर मला कमेंट करून कळवा आणि विद्यार्थी मित्रांनो त्या पद्धतीने आपले व्हिडिओ येत जातील आणि तुम्हाला मार्गदर्शन फ्री मध्ये सुद्धा युट्यूबला मिळत जाणार आहे। त्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू व्हेरी मच। जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।